स्त्रीच्या आयुष्यात प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी म्हणजे पुनर्जन्म म्हटलं जातं. ती स्वतःचं म्हणजे शरीर त्यागून, स्वतःच्या भावना त्यागून, अनेक परिश्रम यातना सहन करून ती बाळाला जन्म देते. मग तिला आनंद देण्याचं काम, तिला हॅपी ठेवण्याचं काम, तिला एनर्जी देण्याचं काम, तिला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम हे खरं तर पतीचं आहे. बरोबर. त्याचबरोबर घरच्यांचं सुद्धा आहे. या 9 महिन्यांमध्ये स्त्रीची भावना काय असते की तिला कुठला डायमंडचा नेकलेस नको आहे, तिला गोल्ड नको आहे, तिला काय हवं आहे तर तिला पतीची साथ हवी आहे. आज भारतात 80,000 बाळं रोज जन्माला येतात. तर ही कशी जन्माला येत आहेत तर ही बाय चान्स जन्माला येत आहेत, नॉट बाय चॉईस. ओके. छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्माला आले? बाय चान्स आले का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज बाय चॉईस आले. कोणाची चॉईस होते तर एका आईची चॉईस होते. आईनं ठरवलं, निर्णय निश्चय घेतला. आईनं 9 महिन्यांमध्ये परिश्रम केले. आई कणखर खंबीर राहिली आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांचा उद्देश ठरलेला होता. एक्झॅक्टली, तो पर्पज ठरलेला होता.